जय जिनेंद्र। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदांधो जैन धर्मस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्ये सर्व कल्याणकारकम प्रधानम सर्वधर्मानां जैनम जयतु शासनम जैनम जयतु शासनम। माझा विषय जगा आणि जगूया। जैन धर्माचे 24 तीर्थंकर होऊन गेले, त्यामध्ये अंतिम तीर्थंकर भगवान महावीर। भगवान महावीर यांच्या मातेचे नाव त्रिशिला आणि पित्याचे नाव सिद्धार्थसे होते। महावीरांचा जन्म चैत्र शुक्ल त्रयोदशी कुंडलपूर येथे झाला। महावीर भगवानांना 5 नावे होती: अतिवीर, वीर, महावीर, वर्धमान आणि सन्मती। भगवान महावीरांच्या गर्भात असताना अंगठ्याने सुमेरू पर्वत कंपित होता, म्हणून त्यांना वीर हे नाव पडले। त्यांच्या जन्मानंतर माता पित्याला मान सन्मान मिळाला, त्यामुळे त्यांचे नाव वर्धमान असे पडले। त्या हाताला सापाला साप न समजता उचलून अंगणात टाकले, म्हणून त्यांना अतिवीर हे नाव पडले। त्यांच्या पाळण्यासमोरून जाताना संजय आणि विजय या मुनिराजाला तत्वाचे अवलोकन झाले, म्हणून त्यांना वर्धमान हे नाव पडले। तसेच उपद्रव देणाऱ्या हत्तीस उपद्रव देणाऱ्या हत्तीस काबूत आणले, म्हणून त्यांना महावीर हे नाव पडले। जैन धर्माचा मूलमंत्र अहिंसा परमधर्म आणि भगवान महावीरांनी जगा आणि जगू द्या हा संदेश दिला। जैन धर्म हा 10 धर्मांनी युक्त आहे। दशधर्म क्षमा मार्ज आर्ज सत्य शौच संयम तप त्याग आणि ब्रह्मचर्य। 10 धर्माचे पालन 10 धर्माचे पालन पर्युषण प्रवास होते। तसेच महावीर भगवान यांना महावीर आईच्या गर्भात असल्यापासून सिद्धार्थ राजाची अनेक मार्गांनी भरभराट झाली, अभिवृद्धी झाली, म्हणून त्यांच्या जन्मानंतर वृद्धीशी संबंधित म्हणून त्यांचे नाव वर्धमान असे ठेवण्यात आले। अशा रीतीने त्यांच्या आईवडिलांनी त्यांचे नाव वर्धमान असे ठेवले, तरी इतर अनेक विशेषांक त्यांचे निर्देश करण्यात आले आहेत। वर्धमान या नावाच्या जोडीने त्यास अतिशय विख्यात झालेलं नाव म्हणजे महावीर होय। किंबहुना हे प्रामुख्याने याच इतिहासामध्ये अजरामर झाले आहेत। लहानपणापासूनच धैर्यशील असल्यामुळे त्यांना हे नाव प्राप्त झाले। विशिष्ट दुष्ट व्यक्तींना नियंत्रित केल्यामुळे त्यांना हे नाव देण्यात आले असं सांगितलं जात असलं तरी खऱ्या अर्थानं त्यांच्या चारित्र्यातील काही खास वैशिष्ट्यामुळे त्यांचे हे नाव अर्थपूर्ण ठरलं। कोणत्याही लष्करी युद्धामध्ये मोठा पराक्रम केला, म्हणून त्यांना हे नाव मिळालेलं नाही। आपल्या मनातील विकारावर महाविजय मिळवणं हेच त्यांचं खऱ्या अर्थानं महावीर बनणं होतं। त्यांना सन्मती असंही म्हटलं जातं। ज्या व्यक्तीची बुद्धी सत्याला अनुसरणारी उत्तम निर्दोष आणि निर्मळ असते त्या व्यक्तीला सन्मती म्हटलं जातं। महावीरांचे चरित्र पाहता त्यांचं नावही सार्थ आहे यात शंकाच नाही। जैन परंपरेमध्ये 24 तीर्थंकर मानले जातात, त्यापैकी महावीर हे 24वे तीर्थंकर यांचा उल्लेख यापूर्वी होऊन गेला आहे। या ठिकाणी तीर्थंकर या शब्दाचा जैन परंपरेतील परिभाषित नोंदवण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांना दृष्टीने मार्गदर्शक ठरणारे शब्दही काही अर्थ नोंदवू इच्छितो। तीर्थंकर म्हणजे तीर्थ निर्माण करणारा। तीर्थ शब्दाचे मार्ग, घाट, उतार हे अर्थ आहेत। या विविध अर्थाने महावीर हे इतर जैन तीर्थ निर्माण करणारे होते। मानवाला दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवण्याचे क्रांतिकारक कार्य त्यांनी केलं। घाटामुळे जसं नदीमध्ये नीट उतरणं शक्य होतं, तसंच मार्गदर्शनामुळे आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचणं सर्वसामान्य लोकांना शक्य होतं। नदीला पूर आलेला असताना एका तीरावरून दुसऱ्या तीरावरून जायचं असेल तर प्रवाहात जिथून उतार असेल तिथून निर्धोकपणे जाता येतं। त्याच या पद्धतीनं संसाराचा प्रवास करीत असताना महावीरांचा उद्देश निर्धोकपणाने सुखरूप रीतीने वाटचाल करायला उपयुक्त ठरतो। अशा विविध दृष्टीने महावीर हे तीर्थंकर आहेत आणि तेही केवळ जैन अनुयायासाठी नव्हे तर सर्व मानव प्राण्यासाठी होय। महावीरांचा एक अतिशय महत्त्वाचा संदेश जिंकणारा या अर्थाच्या जिनं संज्ञेनं केला आहे। ज्यांना त्यांनी सर्व प्रकारचे विकार जिंकले, म्हणून त्यांना जिनं म्हटलं जातं। विशिष्ट तपश्चर्येनंतर सर्व विकार जिंकल्यामुळे ते जिनं ठरले। जैन हा धर्म तत्वज्ञान वगैरेने लावला शब्द जिन या शब्दापासून बनला आहे। व्याकरणानुसार जिन हा शब्दाला तद्वित प्रत्यय लागून जैन हे शब्द रूप बनला आहे। जिन बनलेल्या व्यक्तीला अनुसरणारे लोक जैन म्हटले जातात। ते जिन झाले याचा अर्थ त्यांनी कैवल्य व केवळ ज्ञान प्राप्त केलं। स्थूलमानानं पाहायचं तर केवळ म्हणजे विशुद्ध असं म्हणता येईल। केवळ ज्ञान प्राप्त केल्यामुळे त्यांना केवली असंही म्हटलं जातं, त्यांना भगवान असंही म्हटलं जातं। नंतरच्या काळात हा शब्द सृष्टीची निर्मिती करणारा ईश्वर यासारख्या अर्थाने वापरला जाऊ लागला, परंतु जैन परंपरा निरवरवादी असल्यामुळे ती अशा ईश्वराचं अस्तित्व मानत नाही। स्वभावाशिवाय महावीरांना भगवान म्हटलं जातं। ते ईश्वर या अर्थानं नव्हे तर सर्वगुणसंपन्न व्यक्ती या किंवा यासारख्या एखाद्या विधायक अर्थानं तसं म्हटलं जातं।
बुद्धांना भगवान म्हटलं जातं ते ह्याच अर्थानं, महावीरांना अर्हत असंही म्हटलं जातं. ते सर्वश्रेष्ठ योग्यता प्राप्त केल्यामुळे पूजनीय बनले, म्हणून यांच्यासाठी ही संज्ञा वापरली आहे. महावीर भगवानांचा निर्वाण कार्तिक कृष्ण अमावस्या दिवशी पावापूर येथे झाला आणि आम्ही आजता काय तो निर्वाण दिन म्हणून साजरा करतो. महावीर भगवान जय जिनेंद्र. नमस्तो नमस्तो नमस्ते.